नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, काल आपण प्रॅक्टिस सेट 6.1 याच्यातली बरीचशी प्रूव्ह दॅटवरची सगळी उदाहरणं सोडवली. त्यात जवळजवळ 9 एक्झाम्पल्स 9 उदाहरणं आपण सोडवलीत. आता आज आपण प्रूव्ह दॅटवरचीच काही वेगळ्या प्रकारची उदाहरणं जी आहेत, जी उरलेली उदाहरणं आहेत ती सोडवणारच आहोत. Question number 10, 11 and 12, and after that some of the questions of the same type which we are given in the problem set 6, that is in question number 5, ती आपण त्या ठिकाणी सोडवणार आहोत. म्हणजे आजचा जो तास असेल हा टोटली प्रूव्ह दॅट साइन, कॉस, टॅन, कॉट, सेक, कोसेक ही सगळी जी रेशो आहेत, या रेशोंवरची जी काही वेगवेगळे रिलेशन्स आहेत ते रिलेशन्स आणि आयडेंटिटी या सगळ्यांचा विचार करून आपण ही उदाहरणं सोडवतो आहोत. क्वेश्चनचा जो टाईप आहे तो प्रूव्ह द फॉलोइंग अशा पद्धतीचा आहे. आपण क्वेश्चन नंबर 10कडे आता जाऊया. क्वेश्चन नंबर 10 आपल्याला दिलेला आहे टॅन थीटा. क्वेश्चन नंबर 10 practice set 6.1. Question number 10, tan A upon 1 plus tan square A bracket square plus cot A divided by 1 plus cot square A bracket square and is equal to sin A into cos A. येस, अशा पद्धतीचं एक्झाम्पल दिलं आहे. आपण आतापर्यंत वेगवेगळे फॉर्म्युलीज या ठिकाणी वापरत आलेलो आहोत. सगळी कोणकोणत्या आयडेंटिटीज आपण वापरतो आहोत हे एकदा पुन्हा आपण रिव्हाइज करा आणि त्या पद्धतीने आपल्याला ही उदाहरणं सोडवायची आहेत. प्रत्येक वेळेस प्रत्येक स्टेपला आपल्याला रिझनसाठी तो फॉर्म्युला लिहिण्याची आवश्यकता नाही. हे सगळं आपण विचारात घ्यायचं की आपल्याला कोणता फॉर्म्युला कोणत्या स्टेपला कोणत्या ठिकाणी वापरायचा आहे. येस, नाऊ लेट अस स्टार्ट. LHS इज इक्वल टू टॅन A अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर A ब्रॅकेट स्क्वेअर प्लस cot A upon 1 plus cot square A bracket square. हे LHS मी लिहून घेतलं. यानंतर मी आता 1 plus tan square A means cot square A मला फॉर्म्युला माहिती आहे, आयडेंटिटी मला माहिती आहे. पहिली आयडेंटिटी साइन स्क्वेअर A प्लस कॉस स्क्वेअर A इज इक्वल टू 1. सेकंड आयडेंटिटी cot square A sec square A is equal to 1 plus tan square A, and third that is cosec square A is equal to 1 plus cot square A. या 3 आयडेंटिटीज आपल्याला माहिती आहेत. नंतर काल मी या ठिकाणी लिहून दिलेलं होतं की अशा पद्धतीच्या कुठल्या फॉर्म्युलीज आपल्याला आयडेंटिटीज आपल्याला वापरायचं आहे. तर साइन थीटा इंटू कोसेक थीटा इज इक्वल टू 1. मी या ठिकाणी ए घेतलेला आहे, इथे थीटा घेतला आहे, काही हरकत नाही. सेकंड कॉस थीटा इंटू सेक थीटा इज इक्वल टू 1 अँड देन टॅन थीटा इंटू कॉट थीटा इज इक्वल टू 1. ह्या ज्या 3 आयडेंटिटीज आपल्याला दिसत आहेत, ह्या ज्या 3 फॉर्म्युलीज आपल्याला दिसत आहेत, याच्यावरून आपण वेगवेगळे फॉर्म्युले करू शकतो. हे तुम्हाला माहिती आहे. साइन थीटा इज इक्वल टू 1 अपॉन कॉस थीटा और साइन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1 अपॉन कॉस स्क्वेअर थीटा. स्क्वेअर असेल तर मी स्क्वेअर लिहितो. ही सगळी फॉर्म्युलीज आपल्याला डोळ्यासमोर ठेवायची आहेत. अजून एक फॉर्म्युला आपण शिकलेलो आहोत, that is tan theta is equal to sin theta upon cos theta and cot theta is equal to cos theta upon sin theta. Yes,
हे सगळे बेसिक फॉर्म्युलेज आहेत. हे बेसिक फॉर्म्युले आपल्याला विचारात घ्यायचे. इथे मला व्हॅल्यू टाकता येईल बघा. 1 + tan स्क्वेअर थीटा दॅट इज सेक स्क्वेअर थीटा इज इक्वल टू राईट हिअर tan A डिवायडेड बाय 1 + tan स्क्वेअर थीटा मीन्स सेक स्क्वेअर A. येस, सॉरी 1 + tan स्क्वेअर A मीन्स सेक स्क्वेअर A प्लस cot A divided by 1 + cot square A that is cosec square A. Cosec square A. Yes. आता ही जी टर्म आहे ही टर्म मी अशा पद्धतीने लिहितोय बघा. tan A इंटू 1/sec square A. Yes. tan A इंटू 1/sec square A प्लस cot A इंटू 1/cosec square A. तुमच्या लक्षात आलं असेल की मी ते जे भागाकारात आहे ते थोडंसं सेपरेट केलं तर 1/sec square A. आता 1/sec square A सॉरी याचा ब्रॅकेट स्क्वेअर करायचा आहे. याचा ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजे याचाही पुन्हा या ठिकाणी काय होईल ब्रॅकेट स्क्वेअर होईल. येस, तसाच या ठिकाणी ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू आता बघा 1/sec square A म्हणजेच cos स्क्वेअर A. या ठिकाणी हे बघा sec थीटा इज इक्वल टू 1/cos थीटा किंवा cos थीटा इज इक्वल टू 1/sec थीटा. मग आता cos स्क्वेअर थीटा म्हणजे काय 1/sec स्क्वेअर थीटा और 1/sec स्क्वेअर थीटा मीन्स cos स्क्वेअर थीटा. cos स्क्वेअर थीटाचा पुन्हा स्क्वेअर करावा लागेल म्हणजे इथे येईल tan A इंटू cos स्क्वेअर A ब्रॅकेट स्क्वेअर प्लस cot A डिवायडेड बाय सॉरी cot A इंटू 1/cosec मीन्स साइन right here sin square A bracket square. Yes, is equal to what is the value of tan theta? Tan theta is sin theta upon cos theta right there. Sin theta upon cos theta instead of tan theta into cos square A bracket square means cos raised to 4A plus cot A into sin raised to 4A. yes, cot A चं सुद्धा मिनिंग आपण या ठिकाणी लिहूया. cot A means cos A upon sin A. yes, this is the meaning of cot A. Now cos theta and one of the cos theta from cos raised to 4A. इथे उरेल 3. इथे एक साइन थीटा गेला, याच्यातला एक साइन थीटा गेला, या ठिकाणी 3 उरला. नेक्स्ट स्टेप साइन सॉरी नॉट थीटा हियर इज A. बघा अशा पद्धतीचा गोंधळ होतो बऱ्याच वेळा. या ठिकाणी मी A लिहिला साइन A इंटू काय उरलंय बघा cos क्यूब A. येस, and plus here is cos A into sin cube A. लक्षात येतंय का बघा. आता या ज्या दोन टर्म मला दिलेल्या आहेत याच्यातून मला कॉमन काढता येईल. कॉमन इज sin A into cos A. दिस इज कॉमन टू यू, कॉमन इन द बोथ टर्म्स. आता या ठिकाणी cos क्यूब A बघा एक cos A इकडे आलेला आहे, sin A तर इकडे आलेला आहे म्हणून इथे उरेल cos स्क्वेअर A प्लस sin स्क्वेअर A. बघा cos A इकडे आलेला आहे, याच्यातला एक sin A इकडे आला, उरला sin स्क्वेअर A इज इक्वल टू हा टोटल ब्रॅकेट, दिस ब्रॅकेट इज 1 अँड हेन्स sin A इंटू cos A. दिस इज अवर RHS. या पद्धतीने मला सोडवता येईल. म्हणजे मी विचार करताना या फॉर्म्युल्यामध्ये किंमत टाकली सेक स्क्वेअर ए कोसेक स्क्वेअर ए ब्रॅकेट स्क्वेअर. मीनिंग ऑफ 1/sec स्क्वेअर ए इज इक्वल टू कॉस स्क्वेअर ए
आणि या पद्धतीने पुढे स्टेप्स तशा पद्धतीने घेतलेल्या आहेत. अतिशय सोपे भाग याच्यामध्ये असतात. सोपा भाग त्याच्यामध्ये आहे. अतिशय कुठल्याही प्रकारचा आपल्याला फॉर्म्युले वापरले की आपल्याला कुठल्याही प्रकारचं उदाहरण सहज या ठिकाणी सोडवता येतं. येस. एक्झाम्पल नंबर 11 आपण बघूया. एक्झाम्पल नंबर 11. sec raised to 4a in bracket 1 minus sin raised to 4a minus 2 tan square a and is equal to 1. बघा, sec raised to 4a in bracket 1 minus sin raised to 4a minus 2 tan square a is equal to 1. Take the LHS first. सगळ्यात आधी मला LHS घ्यायचे. What is LHS? sec raised to 4a in bracket 1 minus sin raised to 4a minus 2 tan square a. आता या ठिकाणी मला याची सगळ्यांची व्हॅल्यू काय आणायची आहे, तर व्हॅल्यू ही 1 आणायची. बरोबर. मग मी काय करतो, 1 मायनस साइन रेस टू 4a. बघा ही टर्म बघा व्यवस्थित. या टर्ममधून आपल्याला a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर हा फॉर्म्युला अप्लाय करता येतो का? येस, तो या ठिकाणी करता येईल. 1 स्क्वेअर मायनस हां 1 स्क्वेअर मायनस साइन स्क्वेअर ए ब्रॅकेट स्क्वेअर. येस, ही टर्म मी अशा पद्धतीने लिहून घेतो. सेक रेस टू 4a इन ब्रॅकेट 1 स्क्वेअर मायनस साइन स्क्वेअर ए ब्रॅकेट स्क्वेअर अँड मायनस 2 टॅन स्क्वेअर ए. येस, या पद्धतीने लिहिलं. आता पुढे 1 स्क्वेअर मायनस साइन स्क्वेअर ए ब्रॅकेट स्क्वेअर मीन्स ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. येस, फॅक्टर्स ऑफ दिस ए मायनस बी अँड ए प्लस बी मीन्स राईट हियर sec raised to 4a in bracket 1 minus sin square a into 1 plus sin square a minus 2 tan square a. पुढच्या स्टेपला मी काहीच केलं नाही, याचे 2 फॅक्टर्स केले. येस, इज इक्वल टू. आता इथे sec raised to 4a याचा अर्थ बघा, sec raised to 4a means 1 upon cos raised to 4a. Yes, into 1 minus sin square a means cos square a. हे कुठून आला आता? cos square a is equal to 1 minus बघा sin square a इकडे पाठवला तर 1 minus sin square a होईल. याची बरीचशी आपली आता प्रॅक्टिस झालेली आहे. येस, या पद्धतीने विचार करूया आपण. इनटू पुढच्या ब्रॅकेटमध्ये 1 प्लस साइन स्क्वेअर ए 1 प्लस साइन स्क्वेअर ए मायनस 2 टॅन स्क्वेअर ए. हे मी याच पद्धतीने लिहिलं. आता इथे काय घडेल बघा, कॉस रेस टू 4a हा एक कॉस स्क्वेअर ए इथे कॅन्सल होईल आणि इथे 4 कॅन्सल होईल, इथे 2 उरेल. 1 अपॉन कॉस स्क्वेअर ए असं या ठिकाणी उरेल. येस, पुढची स्टेप काय उरतंय तेवढं आपण लिहूया. 1 अपॉन कॉस स्क्वेअर ए इंटू हे तर कॅन्सल झालं आहे 1 प्लस साइन स्क्वेअर ए अँड मायनस 2 टॅन स्क्वेअर ए. येस, ही स्टेप मी पूर्ण आता या ठिकाणी लिहून घेतली. आता याचा अर्थ काय तर 1 प्लस साइन स्क्वेअर ए अपॉन कॉस स्क्वेअर ए. येस, 1 प्लस साइन स्क्वेअर ए अपॉन कॉस स्क्वेअर ए. इथे मी असं लिहितो 1 प्लस साइन स्क्वेअर ए अपॉन कॉस स्क्वेअर ए मायनस 2. आता बघा टॅन स्क्वेअर ए मीन्स
tan theta is sin theta upon cos theta means tan square a is equal to sin square theta upon cos square theta. तिथे a येतं, आपण a वापरूया, म्हणजे 2 sin square a upon cos square a. येस. आता या दोघं टर्म विचारात घ्या. LCM इज सेम. LCM काय राहील? cos square a. इथे येईल 1 प्लस साइन स्क्वेअर a. येस. मायनस 2 साइन स्क्वेअर a. येस. इज इक्वल टू, आता इथे 1 तसंच राहील, साइन स्क्वेअर a मायनस 2 साइन स्क्वेअर a मीन्स मायनस साइन स्क्वेअर a. बघा, 2 साइन स्क्वेअर a मायनस आहे, 2 साइन स्क्वेअर a मायनस अँड प्लस साइन स्क्वेअर a, यांची सम किती होईल? मायनस साइन स्क्वेअर a डिवाइडेड बाय कॉस स्क्वेअर a. अँड वी नो दॅट 1 मायनस साइन स्क्वेअर a मीन्स कॉस स्क्वेअर a. मीन्स हियर कॉस स्क्वेअर a डिवाइडेड बाय कॉस स्क्वेअर a अँड इज इक्वल टू 1 अँड इज इक्वल टू RHS. अशा पद्धतीचं उदाहरण आहे. यामध्ये मी काय काय कुठल्या कुठल्या प्रकारच्या स्टेप्स केलेल्या आहेत ते नीट ऑब्झर्व करा. या ठिकाणी प्रत्येक स्टेप जी आहे त्या प्रत्येक स्टेपला मी कुठला ना कुठला तरी फॉर्म्युला त्या ठिकाणी वापरलेला आहे, म्हणून मला नेक्स्ट स्टेप, पुढची जी स्टेप आहे ती या ठिकाणी मिळते आहे. ओके, या पद्धतीने आपण विचारात घेऊया. अतिशय सोपं भाग याच्यामध्ये असतो की ज्या ठिकाणी आपल्याला सगळ्या फॉर्म्युल्यांचा वापर या ठिकाणी करावा लागतो. एक उदाहरण आपल्याला दिलेलं आहे, एक्झाम्पल नंबर 12. ते पण अतिशय सोपं आहे. tan थीटा अपॉन सेक थीटा मायनस 1 इज इक्वल टू tan थीटा प्लस सेक थीटा प्लस 1 डिवाइडेड बाय tan थीटा प्लस सेक थीटा मायनस 1. आता हे जे उदाहरण दिलेलं आहे याच्यामध्ये मी जर विचार केला की LHS घेऊन मी असं सोडवण्याचा प्रयत्न केला तर ह्या टर्म्स मला मिळायला थोडासा त्रास होईल, अडचण येईल. बऱ्याचशा स्टेप्स मला आठवणार नाहीत किंवा बऱ्याचशा स्टेप्स मला एक्स्ट्राच्या कराव्या लागतील. त्याऐवजी मी आता एक वेगळ्या प्रकारे या ठिकाणी विचार करतो आहे की मला एक आयडेंटिटी माहिती आहे, आयडेंटिटी नंबर 2. या आयडेंटिटीचा मी विचार करेल. आयडेंटिटी मला माहिती आहे, वी नो दॅट सेक स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा. येस, मी या ठिकाणी थीटा वापरला कारण इथे थीटा दिलेला आहे. ही आयडेंटिटी मला माहिती आहे, म्हणून मी टॅन स्क्वेअर ए ची व्हॅल्यू काय लिहील? टॅन स्क्वेअर ए इज इक्वल टू, हा 1 इकडे येईल, म्हणजे सेक स्क्वेअर थीटा. टॅन स्क्वेअर थीटाची व्हॅल्यू मी कशी लिहिणार? सेक स्क्वेअर थीटा मायनस 1. नाव टॅन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थीटा मायनस 1. दिस इज द व्हॅल्यू ऑफ टॅन स्क्वेअर थीटा. आता हा जो भाग दिसतोय आपल्याला तो ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर या फॉर्म्युल्यामध्ये मला बसवता येईल. सेक थीटा मीन्स ए, दॅट इज ए स्क्वेअर, अँड 1 इज दॅट इज बी, दॅट इज बी स्क्वेअर. बी स्क्वेअर मीन्स 1. येस. आता या ठिकाणी मी असं लिहितो, टॅन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू, इथे सेक थीटा मायनस 1 अँड सेक थीटा प्लस 1. येस. इथे टॅन स्क्वेअर थीटा आहे, मग टॅन स्क्वेअर थीटाचं सुद्धा मिनिंग आपण या ठिकाणी लिहूया. टॅन स्क्वेअर थीटा मीन्स टॅन थीटा इंटू टॅन थीटा, दॅट इज टॅन स्क्वेअर थीटा. या टर्मकडे बघायचं. टॅन थीटा अपॉन काय आलेलं आहे? सेक थीटा मायनस 1. मग एक टॅन थीटा इथेच राहू द्यायचा, अपॉन सेक थीटा मायनस 1 हा ब्रॅकेट इकडे आणायचा. सेक थीटा मायनस 1 इज इक्वल टू, इथे उरेल आता सेक थीटा प्लस 1
अँड डिव्हायडेड बाय टॅन थिटा. म्हणजे या दोघं टर्म्स इक्वल आहेत. येस. मग आपण 9वीमध्ये थेरम ऑन इक्वल रेशो शिकलेलो आहे. दीज आर द टू इक्वल रेशोज दॅट इज इक्वल टू के. येस. दिस इज स्टेटमेंट नंबर 1. ईच रेशो इज के असं विचारात घेतलं. येस. बाय थेरम ऑन इक्वल रेशो. इक्वल रेशोचा थेरम या ठिकाणी वापरायचा आहे. कसा वापरता येईल मला बघा. टॅन थिटा प्लस, येस, थेरम ऑन इक्वल रेशो आपल्याला माहिती आहे कशा पद्धतीने, ए अपॉन बी इज इक्वल टू सी अपॉन डी, देन ए प्लस सी अपॉन बी प्लस डी इज इक्वल टू ए अपॉन बी और सी अपॉन डी. दिस इज द थेरम ऑन इक्वल रेशो. हा इक्वल रेशोचा थेरम मला या ठिकाणी वापरायचा आहे. येस. कसा वापरता येईल मला. हियर टॅन थिटा प्लस सेक थिटा प्लस 1 डिवायडेड बाय सेक थिटा मायनस 1 प्लस टॅन थिटा अँड इज इक्वल टू के. पुन्हा हा के असेलच. दिस इज स्टेटमेंट नंबर 2. येस. मग आता या ठिकाणी ही टर्म तशीच येते बघा. टॅन थिटा प्लस सेक थिटा आहे. टॅन थिटा आहेच, प्लस येतो, पॉझिटिव्ह आहे, प्लस सेक थिटा. मला त्या टर्मची अरेंजमेंट करता येईल. टॅन थिटा प्लस सेक थिटा मायनस 1. हियर इज ऑल्सो मायनस 1 अँड हेन्स फ्रॉम 1 and 2, फ्रॉम 1 and 2 LHS इज इक्वल टू RHS. हे मला सहज लिहिता येईल. म्हणजे ही जी टर्म आहे त्याच्याबरोबर या दोन टर्म आहेत, त्याच्यापैकी एक टर्म मला दिलेली आहे. येस. मीन्स फ्रॉम 1 and 2 LHS इज इक्वल टू RHS. तर अशा पद्धतीचे उदाहरणं मला या ठिकाणी सोडवता येतात. आता प्रॉब्लेम सेट 6मध्ये 6.1 मधली ही उदाहरणं जी 12 एक्झाम्पल्स आपल्याला दिलेली होती, ती 12 एक्झाम्पल्स आपण या ठिकाणी सॉल्व केली. आता प्रॉब्लेम सेट 6मध्ये आपल्याला काही अशाच प्रकारची प्रूव्ह दॅट वरची उदाहरणं दिली आहेत. प्रूव्ह द फॉलोइंग. क्वेश्चन नंबर 5 फ्रॉम प्रॉब्लेम सेट 6. प्रूव्ह द फॉलोइंग. प्रूव्ह द फॉलोइंग. फर्स्ट एक्झाम्पल त्याच्यात मला दिलेलं आहे. सेक थिटा in bracket 1 minus sin theta in another bracket sec theta plus tan theta and is equal to 1. बघा काय काय दिलंय. sec theta in bracket 1 minus sin theta in another bracket sec theta plus tan theta and is equal to 1. म्हणजे RHS is 1. मग या ठिकाणी विचारात घेतला मी तर LHS घ्यायचा. LHS इज सेक थिटा इन ब्रॅकेट 1 मायनस साइन थिटा इन अनदर ब्रॅकेट सेक थिटा प्लस टॅन थिटा. दिस इज अवर LHS. हे आपलं LHS आहे. मग काय करूयात आपण. तर या ठिकाणी या सेक थिटाने याला गुणायचं आहे. बघा अतिशय सोपा भाग आहे. एखादी स्टेप जर आपली त्या ठिकाणी थोडासा वेगळा विचार केला तर आपल्याला जास्तीच्या स्टेप्स त्या ठिकाणी लिहाव्या लागतात. कदाचित कुठलीही स्टेप तुम्ही लिहिली आणि योग्य फॉर्म्युला वापरून जर लिहिली तर ती चुकलेली नसते, लक्षात घ्या. त्या स्टेपवरून आपल्याला पुढच्या स्टेपकडे जाता येणं सगळ्यात महत्त्वाचं असतं. म्हणून या ठिकाणी मी काय करतोय तर ह्या सेक थिटाने या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करूया. ठीक आहे. पहिली स्टेप आपण काय करूया. सेक थिटाने या ब्रॅकेटला मल्टिप्लाय म्हणजे सेक थिटा इंटू 1 दॅट इज सेक थिटा मायनस सेक थिटा इंटू साइन थिटा. येस. मल्टिप्लाय फक्त मी केलं. इथे तसंच ठेवतो. सेक थिटा प्लस टॅन थिटा इज इक्वल टू. आता असं विचार करूया की सेक थिटा तसंच राहू देतो मायनस सेक थिटा मीन्स 1 अपॉन कॉस थिटा अँड इंटू साइन थिटा. मी काय केलं फक्त सेक थिटाची व्हॅल्यू टाकली कॉस थिटा. हे तसंच राहू दिलं सेक थिटा प्लस टॅन थिटा. येस.
इज इक्वल टू पुढच्या स्टेपला सेक थिटा मायनस, आता बघा साइन अपॉन कॉस, 1 अपॉन कॉस थिटा इंटू साइन थिटा मीन्स साइन थिटा अपॉन कॉस थिटा, मीन्स राईट हिअर साइन थिटा अपॉन कॉस थिटा दॅट इज टॅन थिटा. म्हणून मी डायरेक्ट आता या ठिकाणी लिहायला काही मला हरकत नाही. हेन्स राईट हिअर टॅन थिटा इंटू सेक थिटा प्लस टॅन थिटा. आता तुम्ही ब्रॅकेटचं नीट निरीक्षण केलं तर तुम्हाला असं दिसतंय देर आर टू फॅक्टर्स ए मायनस बी अँड ए प्लस बी. येस, म्हणजे मला त्याचा फॉर्म्युला लिहिता येईल ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. हिअर ए स्क्वेअर मीन्स सेक स्क्वेअर थिटा मायनस टॅन स्क्वेअर थिटा. येस, अँड इज इक्वल टू, now we know that sec square theta is equal to 1 plus tan square theta. ही आयडेंटिटी मला माहिती आहे. मग मी हा टॅन स्क्वेअर थिटा इकडे वजाबाकीत आणूया, म्हणजे सेक स्क्वेअर थिटा मायनस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. येस, मीन्स सेक स्क्वेअर थिटा मायनस टॅन स्क्वेअर थिटा इज 1 अँड हेन्स व्हॅल्यू इज 1 अँड इज इक्वल टू RHS. म्हणजे LHS इज इक्वल टू RHS आपण या ठिकाणी प्रूव्ह करू शकलो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या उदाहरणांमध्ये पुढची स्टेप जी आलेली असते ती कुठेतरी फॉर्म्युला वापरून आलेली असते. त्यामुळे आधीच्या स्टेपकडे नीट बघायचं की कुठे बदल झालेला आहे नेमका आणि तो बदल कशा पद्धतीने झालेला आहे. तेवढं आपण लक्षात ठेवलं की सगळ्या बाकीचा जो भाग आहे तो आपल्याला सहज लक्षात राहतो. सेकंड एक्झाम्पल आपण घेऊया. प्रॉब्लेम सेट 6 मधला क्वेश्चन नंबर 5. Second example, sec theta plus tan theta in bracket 1 minus sin theta is equal to cos theta. बघा आपल्याला आता काय दिलेलं आहे. sec theta plus tan theta into 1 minus sin theta यांचा गुणाकार काय येतो? cos theta येतो. टेक LHS. sec theta plus tan theta in another bracket 1 minus sin theta. Yes, what is the meaning of sec theta? 1 upon cos theta. आता हे आपल्याला परिचयाचं व्हायला हवं. प्रत्येक वेळेस मला तो फॉर्म्युला लिहिणं शक्य नाही कारण ते उदाहरणं खूप मोठी मोठी असतात. या उदाहरणामध्ये प्रत्येक स्टेपला आपण फॉर्म्युला लिहिण्याची आवश्यकता नाही. 1 अपॉन कॉस थिटा प्लस टॅन थिटा मीन्स साइन थिटा अपॉन कॉस थिटा इन अनदर ब्रॅकेट 1 मायनस साइन थिटा. हे असंच ठेवायचं इज इक्वल टू. या ठिकाणी मिळेल बघा, यांचा लसावी काढायचा LCM. LCM इज कॉस थिटा इन न्यूमरेटर 1 प्लस साइन थिटा इन अनदर ब्रॅकेट 1 मायनस साइन थिटा. आता हा गुणाकार आहे बघा. गुणाकार कसा करायचा हे मागे मी सांगितलेलं आहे की न्यूमरेटर इज मल्टिप्लाइड बाय न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर इज मल्टिप्लाइड बाय डिनॉमिनेटर मीन्स इज इक्वल टू 1 प्लस साइन थिटा इंटू 1 मायनस साइन थिटा डिवायडेड बाय कॉस थिटा. येस, इज इक्वल टू. यांचं मला इथे काय करायचं आहे? ए प्लस बी ए मायनस बी यांचा प्रॉडक्ट घ्यायचा आहे. दॅट इज ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर मीन्स 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा डिवायडेड बाय कॉस थिटा. अँड व्हॉट इज द मिनिंग ऑफ 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा? इज इक्वल टू कॉस स्क्वेअर थिटा अँड डिवायडेड बाय कॉस थिटा. एक कॉस थिटा याच्यातला कॅन्सल होईल. रिमेनिंग टर्म इज ओनली कॉस थिटा अँड दॅट इज RHS. या पद्धतीने उदाहरण सोडवता येईल. प्रत्येक उदाहरणामध्ये वेगवेगळे फॉर्म्युलेस मला त्या ठिकाणी वापरायचे आहेत आणि वेगळा विचार प्रत्येक प्रत्येक एक्झाम्पलमध्ये मला करावा लागेल. ओके, या पद्धतीने मला उदाहरणं सोडवता येतात. आता एक्झाम्पल नंबर 3 कडे आपण जाऊया. एक्झाम्पल नंबर 3 पण अतिशय सोपं आहे. थर्ड एक्झाम्पल याच ठिकाणी आपण लिहूया. सेक स्क्वेअर थिटा
प्लस कोसेक स्क्वेअर थिटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा इंटू कोसेक स्क्वेअर थिटा. बघा, म्हणजे सेक स्क्वेअर थिटा प्लस कोसेक स्क्वेअर थिटा, म्हणजे सेक आणि थिटा यांचं स्क्वेअरिंग करून त्यांची सम केली काय आणि त्यांचा स्क्वेअरचं मल्टिप्लिकेशन केलं काय, दोघांच्या व्हॅल्यूज सारख्या येतात असं या एक्झाम्पलमधून मला दिसतंय. मग LHS लिहूया आपण. LHS इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा प्लस कोसेक स्क्वेअर थिटा. मला फॉर्म्युला माहिती आहे, सेक थिटा मीन्स 1 कॉस थिटा, त्याचं स्क्वेअर करायचं फक्त, म्हणजे 1 कॉस स्क्वेअर थिटा प्लस कोसेक थिटा मीन्स 1 साइन थिटा, स्क्वेअर करायचं त्याचा, म्हणजे 1 साइन स्क्वेअर थिटा. येस, इज इक्वल टू LCM ऑफ दिस टू टर्म्स. LCM इज साइन स्क्वेअर थिटा इंटू कॉस स्क्वेअर थिटा. दिस इज LCM. साइन स्क्वेअर थिटा कॉस स्क्वेअर थिटा हा छेद म्हणजे डिनॉमिनेटर प्रत्येक टर्मचा करायचा आहे मला. बघा, असा विचार करा, आपल्याला बेरीज जेव्हा करायची असते त्यावेळेस असं क्रॉस मल्टिप्लाय करतो आपण आणि या दोघांचा गुणाकार करतो आणि इथे लिहितो LCM. हे एका दृष्टीने टेक्निकली बरोबर आहे, पण तसा विचार आपल्याला करायचा नाही, कारण 3 टर्म्स जर दिलेल्या असतील तर आपल्याला कोणी कोणाला गुणायचं हा एक प्रश्न त्या ठिकाणी निर्माण होतो. त्यामुळे ईच टर्म ही LCM एवढी करायची आहे मला, म्हणजे डिनॉमिनेटर हा LCM एवढा करायचा आहे असं गृहीत धरा. म्हणजे इथे कोणतं पद नाही आहे या LCM पैकी, तर साइन स्क्वेअर थिटा, म्हणून साइन स्क्वेअर थिटाने इकडे गुणायचं. साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू, आता न्यूमरेटर तुम्ही बघितला तर साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. आयडेंटिटी नंबर 1. या ठिकाणी 1 मला मिळाला, डिव्हायडेड बाय इथे येईल साइन स्क्वेअर थिटा इंटू कॉस स्क्वेअर थिटा. आता या टर्मचा मिनिंग बघा, बऱ्याच वेळा हे समजत नाही. या टर्मचा मिनिंग काय, व्हॉट इज द मिनिंग ऑफ दिस टर्म, 1 साइन स्क्वेअर थिटा इंटू 1 कॉस स्क्वेअर थिटा and is equal to 1 sin square theta means cosec square theta into sec square theta. बघा, म्हणजे इज इक्वल टू RHS मला या ठिकाणी मिळाले, सेक स्क्वेअर थिटा इंटू कोसेक स्क्वेअर थिटा, दॅट इज RHS. येस, मीन्स LHS इज इक्वल टू RHS. या पद्धतीने मला या ठिकाणी दाखवता येईल. क्वेश्चन नंबर 4 कडे जाऊया आपण. 1 बाय 1 सगळी एक्झाम्पल्स मला या ठिकाणी सोडवायची आहेत आणि त्याचं गायडन्स मला घेता येईल. याच्यावरून मला अनेक वेगवेगळी उदाहरणं सोडवण्याचा सराव करायचा आहे, हे लक्षात घ्या. सगळी उदाहरणे या ठिकाणी तुम्हाला सोडवून दिली जात आहेत, याचा अर्थ असा नाही की आपल्याला बाकीचं काही काम नाही. तर आपण वेगवेगळी उदाहरणं शोधायची आहेत आणि ती उदाहरणं शोधून सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे. क्वेश्चन नंबर 4, कॉट स्क्वेअर थीटा माइनस टॅन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर थीटा माइनस सेक स्क्वेअर थीटा. बघा, कॉट स्क्वेअर थीटा माइनस टॅन स्क्वेअर थीटा ही व्हॅल्यू मला दिली आहे. मग सरळ मी या ठिकाणी लिहिणार आता LHS कॉट स्क्वेअर थीटा माइनस टॅन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू. आता मी कशा पद्धतीने अप्लाय करणार आहे बघा. आयडेंटिटी ही जी थर्ड आयडेंटिटी आहे याच्यावरून मी असं लिहू शकतो का बघा, 1 जर मी इकडे आणला तर कोसेक स्क्वेअर A मायनस 1 इज इक्वल टू कॉट स्क्वेअर A असं लिहू शकतो. येस, म्हणजे कॉट स्क्वेअर थीटाची व्हॅल्यू मला ही टाकता येईल, कोसेक स्क्वेअर थीटा मायनस 1, म्हणजे याची व्हॅल्यू काय येईल तर कोसेक स्क्वेअर थीटा मायनस 1. येस, ही कॉट स्क्वेअर थीटाची व्हॅल्यू मी लिहिली मायनस. आता टॅन स्क्वेअर थीटाची जी व्हॅल्यू ती मी ब्रॅकेटमध्ये लिहितो, कारण निगेटिव्ह साईन आहे आधी. त्यामुळे टॅन स्क्वेअर थीटाची व्हॅल्यू कशी काढता येईल, मला कुठून काढता येईल तर या
टर्मवरून काढता येईल. बघा हे रिलेशन बघा. सेकंड, टॅन स्क्वेअर थिटा मीन्स सेक स्क्वेअर थिटा किंवा सेक स्क्वेअर ए मायनस 1 मीन्स सेक स्क्वेअर ए मायनस 1 इज इक्वल टू टॅन स्क्वेअर ए. येस, आपण इथे थिटा वापरूया. मग टॅन स्क्वेअर एची मला व्हॅल्यू टाकायची आहे सेक स्क्वेअर ए मायनस 1. येस, ब्रॅकेटच्या बाहेर मायनस साईन आहे. आता ब्रॅकेट ओपन करूया. कोसेक स्क्वेअर, सॉरी इथे ए नाही, आता थिटा म्हणूया आपण. थिटा मायनस 1 मायनस सेक स्क्वेअर थिटा अँड प्लस 1. मायनस 1 अँड प्लस 1 कॅन्सल अँड हेन्स कोसेक स्क्वेअर थिटा मायनस सेक स्क्वेअर थिटा अँड इज इक्वल टू आर एच एस. इथे आर एच एस मला मिळाला बघा. कोसेक स्क्वेअर थिटा मायनस सेक स्क्वेअर थिटा. येस, या पद्धतीने मला व्हॅल्यूज या ठिकाणी मिळतात. क्वेश्चन नंबर 5 कडे जाऊया. क्वेश्चन नंबर 5. tan raised to 4 theta, tan raised to 4 theta plus tan square theta is equal to sec raised to 4 theta minus sec square theta. बघा एक्झाम्पल कशा पद्धतीने दिले. tan raised to 4 theta plus tan square theta is equal to sec raised to 4 theta minus sec square theta. Yes, LHS घेऊया आपण. LHS is equal to tan raised to 4 theta plus tan square theta. Yes, is equal to. आता इथे लिहिताना tan raised to 4 theta, what is the meaning of this? Tan square theta bracket square. Yes, and plus tan square theta, हे असंच लिहिलं. tan square theta ब्रॅकेट स्क्वेअर आणि इकडे tan square theta लिहिलं. आता इथे tan square theta ची आणि इकडे पण tan square theta ची मला काय टाकायची आहे? व्हॅल्यू टाकायची आहे. tan square theta ची व्हॅल्यू मी या ठिकाणी काढून ठेवली बघा. ती मला या ठिकाणी लिहिता येईल इज इक्वल टू tan square theta मीन्स sec square theta minus 1 sec square theta minus 1 bracket square and plus again put the value of tan square theta sec square theta minus 1. आता इथे फक्त ब्रॅकेट स्क्वेअर येईल आणि इथे फक्त सिंगल ब्रॅकेट येईल. येस, ते त्या फॉर्म्युल्याप्रमाणे आपल्याला त्या ठिकाणी लिहिलं आहे. आता इज इक्वल टू याचं एक्सपान्शन करायचं आहे मला. काय करायचं आहे? एक्सपान्शन. ब्रॅकेट स्क्वेअरचं एक्सपान्शन. फर्स्ट टर्म स्क्वेअर आपल्याला सगळं माहिती आहे. फर्स्ट टर्म स्क्वेअर सेक रेस टू 4 थिटा. येस, स्क्वेअर मी केला याचा मायनस 2 इंटू सेक स्क्वेअर थिटा. बघा 2 इंटू ए इंटू बी. येस, बी तर मला या ठिकाणी 1 आहे त्याच्यामुळे 2 सेक स्क्वेअर थिटा अँड प्लस 1 अँड प्लस सेक स्क्वेअर थिटा मायनस 1. हा ब्रॅकेट ओपन केला आणि लिहिला. येस, प्लस 1 आणि मायनस 1 या ठिकाणी कॅन्सल होतात. उरतं काय तर सेक रेस टू 4 थिटा मायनस 2 सेक स्क्वेअर थिटा अँड प्लस सेक स्क्वेअर थिटा एवढंच उरतं. या दोघांचं हे दोघं सिमिलर टर्म्स आहेत पहा. -2 सेक स्क्वेअर थिटा प्लस सेक स्क्वेअर थिटा यांची बेरीज मला करता येईल. म्हणजे सेक रेस टू 4 थिटा मायनस सेक स्क्वेअर थिटा अँड इज इक्वल टू आर एच एस. अशा पद्धतीने आर एच एस मला या ठिकाणी आणता येईल. ओके, एक्झाम्पल नंबर 6. Example number 6 now. 1 upon 1 minus sin theta plus 1 upon 1 plus sin theta and is equal to
2 sec स्क्वेअर थिटा. अतिशय सोपं उदाहरण आहे. बऱ्याच वेळा एक्झाममध्ये हे उदाहरण आलेलं आहे. 1/sin थिटा प्लस 1/1 minus sin theta plus 1/1 plus sin theta is equal to 2 sec square theta. Take LHS. 1/1 minus sin theta plus 1/1 plus sin theta. या दोघांचा LCM काढायचा. LCM is 1 minus sin theta into 1 plus sin theta. This is LCM. 1 प्लस साइन थिटाने इकडे गुणावं लागेल. मी आता टेक्निकली तसं म्हणतो, त्याचं कारण असं की याचा LCM मला एवढा करायचा आहे. टर्म कोणती नाही तर 1 प्लस साइन थिटा नाही आहे म्हणून त्याने गुणायचं आहे. म्हणजे 1 प्लस साइन थिटा प्लस 1 मायनस साइन थिटा इज इक्वल टू, इथे बघा प्लस साइन थिटा अँड मायनस साइन थिटा कॅन्सल. 1 प्लस 1 दॅट इज 2 upon 1 minus sin theta into 1 plus sin theta means 1 square minus sin square theta, म्हणजेच 1 minus sin square theta. This is the product of these two terms. That is by using the formula a square minus b square, or these are the factors of a square minus b square, and hence the expression is a square minus b square. Yes, is equal to 2 upon 1 minus sin square theta means cos square theta. बघा, cos square theta means 1 minus sin square theta. आपण नीट लक्षात घ्यायचं आहे. म्हणजे इथे cos square theta येईल इज इक्वल टू, याचा अर्थ काय बघा, 2 into 1 upon cos square theta, दिस इज द मिनिंग ऑफ दिस टर्म, इज इक्वल टू 2 into sec square theta अँड इज इक्वल टू RHS. सहज मला या ठिकाणी RHS मिळेल. दॅट इज द एक्झाम्पल नंबर 6. आता एक्झाम्पल नंबर 7, इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. एक्झाम्पल नंबर 7 जे आहे ते अतिशय महत्त्वाचं आहे. त्याचं कारण काय, त्या ठिकाणी ज्या टर्म्स दिलेल्या आहेत त्या तुम्ही नीट बघा, म्हणजे आपल्याला लगेच लक्षात येईल. एक्झाम्पल नंबर 7, sec raised to 6x मायनस टॅन रेस टू 6x. काल मी तुम्हाला याच्याबद्दल आयडिया दिली होती की हे रेस टू 6 एक्स रेस टू 6 कसा लिहायचा, एक्स क्यूब ब्रॅकेट स्क्वेअर लिहायचं किंवा एक्स स्क्वेअर ब्रॅकेट क्यूब लिहायचं. आपल्याला ज्या पद्धतीने आवश्यक असेल त्या पद्धतीने आपण त्या टर्म्स लिहिल्या तरी चालतात. ठीक आहे. इज इक्वल टू काय आहे बघूया. इज इक्वल टू 1 plus 3 sec square x and into tan square x. बघा, ही टर्म मला या ठिकाणी आणायची. तसं पाहायला गेलं तर अतिशय सोपं आहे. फक्त त्याच्यामध्ये त्या काही स्टेप्समध्ये मला ॲडजस्टमेंट करावी लागेल. कशा पद्धतीने ॲडजस्टमेंट करायची आपण ते बघूया. LHS is equal to sec raised to 6x minus tan raised to 6x is equal to, आता sec raised to 6x याचा अर्थ मी या ठिकाणी लिहितोय बघा, sec स्क्वेअर x ब्रॅकेट रेस टू क्यूब. येस, म्हणजे 6 झाला बरोबर. a रेस टू m ब्रॅकेट रेस टू n इज इक्वल टू a रेस टू mn. हा आपला इंडायसिसचा रूल आहे. या रूलप्रमाणे मी ते लिहिलेलं आहे. येस, कारण 10वीच्या मुलांना हे इंडायसिसचे जे रूल आहेत हे प्रत्येक स्टेपला मला लिहिण्याची आवश्यकता नाही. मी कशा पद्धतीने करतो आहे हे सगळं मला डोक्यात ठेवावं लागतं. मायनस टॅन स्क्वेअर एक्स ब्रॅकेट क्यूब, इथे पण क्यूब आला, इथे पण क्यूब आला. एक फॉर्म्युलेज आपण शिकलेलो आहोत, ते सगळे आपल्याला माहिती आहे. ए क्यूब मायनस बी क्यूब, याचे फॅक्टर्स माहिती आहेत मला. हे एक्सप्रेशन माहिती आहे, त्याचे फॅक्टर्स माहिती आहेत. फॅक्टर्स काय येतील, ए मायनस बी, दिस इज द फर्स्ट फॅक्टर.
second factor is a square plus ab and plus b square. yes फॅक्टर्स नीट बघा. आणि याच्या उलट जर असं आलं ए क्यूब प्लस बी क्यूब, काय लिहिणार? ए प्लस बी इन ब्रॅकेट ए स्क्वेअर मायनस ए बी प्लस बी स्क्वेअर, या पद्धतीने. म्हणजे हे सगळे फॉर्म्युले आपले तयार हवेत, ते आपल्याला आठवायला हवेत आणि योग्य वेळी वापरता यायला हवेत. हे सगळ्यात महत्त्वाचं काम आहे. या ठिकाणी मला आता हा पहिला फॉर्म्युला वापरायचा आहे. म्हणजे क्यूब आहे तर त्याचे फॅक्टरमध्ये मला रूपांतर करायचं आहे. या दोघांचा गुणाकार हा आहे, म्हणून या ठिकाणी अशा पद्धतीचे एक्सप्रेशन दिलेलं आहे. तर याचे फॅक्टर्स काय येतील तर फॉर्म्युल्याप्रमाणे मी लिहिणार इज इक्वल टू सेक स्क्वेअर एक्स ब्रॅकेट क्यूब, म्हणजे हा ए आहे आणि हा बी आहे. येस, इन फर्स्ट ब्रॅकेट सेक स्क्वेअर एक्स मायनस टॅन स्क्वेअर एक्स, दिस इज a minus b. yes, using the formula. In second bracket a square, this is a, sec square a, that is a, sec square x, that is a means sec raised to 4x, sec raised to 4x, a square झाला plus ab sec square x into tan square x, हे झालं ab, and plus b square means tan raised to 4x. yes, bracket complete. या पद्धतीने मी लिहिला. मग याचा परिणाम काय होईल? आता अतिशय सोपं आहे. याचा परिणाम कसा होईल तर सेक स्क्वेअर एक्स मायनस टॅन स्क्वेअर एक्स इज इक्वल टू 1. कशा पद्धतीने तर आपण या ठिकाणी फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, हा फॉर्म्युला माहिती बघा. सेक स्क्वेअर ए, इथे मी लिहितो सेक स्क्वेअर ए, नंतर हा टॅन स्क्वेअर ए इकडे आणतो वजाबाकीत, मायनस टॅन स्क्वेअर ए इज इक्वल टू 1 असं मला मिळतं आहे बघा फ्रॉम द सेकंड आयडेंटिटी. येस, म्हणजे हा जो ब्रॅकेट आहे टोटल, दिस ब्रॅकेट इज 1. त्यामुळे लिहिण्याची मला आवश्यकता नाही पुढच्या स्टेपला, मी फक्त हा ब्रॅकेट लिहिल. सेक रेस टू 4x प्लस sec square x into tan square x and plus tan raised to 4x. एवढंच मी लिहिलं, कारण हा 1 असल्यामुळे मी तो लिहिला नाही. ओके, आता या टर्ममध्ये मला काहीतरी ॲडजस्टमेंट करावी लागेल. बघा, ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर एक्सपान्शन आपल्याला माहिती आहे. या ठिकाणी आपण लिहूया a plus b bracket square is equal to a square plus 2ab plus b square, किंवा a minus b ब्रॅकेट स्क्वेअरचं एक्सपान्शन मला माहिती आहे a स्क्वेअर मायनस 2ab प्लस b स्क्वेअर. येस, आता मला इथे प्लस आणायचं आहे. काय आणायचं आहे? प्लस. लक्षात घ्या, इथे +3 असं आणायचं आहे. मग मी इथे ॲडजस्टमेंट ह्या मधल्या टर्मबद्दल करतोय. बघा, हा ए आहे आणि हा बी आहे. येस, मी इथे ॲडजस्टमेंट कशी करतोय बघा. सेक रेस टू 4x मायनस 2 सेक स्क्वेअर एक्स इंटू टॅन स्क्वेअर एक्स, म्हणजे ही टर्म मी दुप्पट घेतली. येस, मला एक सिंगलच हवा, इथे प्लसच हवा आहे. म्हणजे काय करावं लागेल, हे पूर्ण टर्म मी लिहून घेतली, तर या ठिकाणी मायनस घेतलेला आहे मी -2. पुढे मी जर +3 एवढी जर टर्म घेतली, म्हणजे बघा -2x आणि +3x यांची बेरीज केली तर मला किती मिळेल? पॉझिटिव्ह x मिळेल. फक्त एकच x मिळेल. येस, म्हणजे या ठिकाणी ही जी टर्म आहे ही दुप्पट घेतली आहे मी. या ठिकाणी मी करतो +3 सेक स्क्वेअर एक्स इंटू टॅन स्क्वेअर एक्स. बघा, म्हणजे -2 ही टर्म या ठिकाणी घेतली आणि +3 ही टर्म या ठिकाणी घेतली. म्हणजे टोटल जर टर्मचा विचार केला तर ही टर्म जशीच्या तशी राहिलेली आहे. हे का मी केलं? कारण सेक रेस टू 4x, बघा
sec raised to 4x means sec square x bracket square minus 2a into b, येस आपल्या फॉर्म्युल्याप्रमाणे, अँड प्लस बी स्क्वेअर म्हणजे टॅन स्क्वेअर एक्स ब्रॅकेट स्क्वेअर अँड प्लस 3 सेक रेस टू सेक स्क्वेअर एक्स इंटू टॅन स्क्वेअर एक्स. ही टर्म मी एक्स्ट्राची घेतली बघा. या टर्मचा आणि या टर्मची बेरीज केली तर मला सिंगल टर्म मिळते. येस, पण आता हा जो एवढा ब्रॅकेट मला दिसतो आहे, एवढा मी तयार करून घेतला, हा या फॉर्म्युल्याप्रमाणे तयार केला. म्हणजे ही टर्म मला दिसते आहे, हे पहा, ए स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर. म्हणजे लिहिताना मला कोणाचे फॅक्टर्स आहेत असं लिहायचं आहे, म्हणजे सेक स्क्वेअर एक्स मायनस टॅन स्क्वेअर एक्स, त्याचं ब्रॅकेट स्क्वेअरचं हे एक्सपान्शन आहे, आणि प्लस 3 सेक स्क्वेअर एक्स इंटू टॅन स्क्वेअर एक्स. येस, आता हा जो ब्रॅकेट आहे तो पुन्हा इथे आपण 1 टाकलेला होता बघा. सेक स्क्वेअर ए मायनस टॅन स्क्वेअर ए इज इक्वल टू 1 असा ब्रॅकेट टाकला होता. म्हणजे या ब्रॅकेटची व्हॅल्यू किती येईल? 1 येईल. मग या ठिकाणी लिहिणार 1 प्लस 3 सेक स्क्वेअर एक्स इंटू टॅन स्क्वेअर एक्स अँड धिस इज RHS. आली आहे का RHS? बघूया आपण. 1 प्लस 3 सेक स्क्वेअर एक्स इंटू टॅन स्क्वेअर एक्स, दिस इज द RHS. अशा पद्धतीने RHS आपल्याला या ठिकाणी आणता येईल. दिस इज अ एक्झाम्पल नंबर 7. हे नीट ऑब्झर्व करा. मी वेगवेगळे फॉर्म्युलेज या ठिकाणी वापरलेले आहेत. या फॉर्म्युल्यांचा आपल्याला अभ्यास करावा लागतो आणि कोणत्या वेळेस कशा पद्धतीची ॲडजस्टमेंट मला करायची आहे, कारण मला RHSमध्ये काय आणायचं आहे हे बघायचं आणि त्याच्यानंतर मला ही ॲडजस्टमेंट या ठिकाणी करावी लागेल. येस, नाव एक्झाम्पल नंबर 8. एक्झाम्पल नंबर 8 कडे आपण जाऊया. टॅन थीटा अपॉन सेक थीटा प्लस 1 इज इक्वल टू सेक थीटा मायनस 1 डिवायडेड बाय टॅन थीटा. आता मला या ठिकाणी दोन प्रकारे हे उदाहरण सोडवता येईल. याचा उपयोग आपण याच्या आधीच्या एका उदाहरणामध्ये केलेला आहे, तुम्हाला आठवत असेल. तर मला माहिती आहे की LHS इज इक्वल टू RHS मला दाखवायचं आहे. LHS घ्यायचं आणि RHS दाखवायची, पण मी थोडंसं वेगळ्या पद्धतीने जाणार आहे. वी नो दॅट एक आयडेंटिटी आपल्याला माहिती आहे, दॅट इज आयडेंटिटी नंबर 2, सेक स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा. ही आयडेंटिटी आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. या आयडेंटिटीवरून मी पुढे जाणार आहे. काय करायचं, इथे सेक थीटा प्लस 1 आणि सेक थीटा मायनस 1 अशा टर्म दिसतात, म्हणून हा 1 इकडे आणायचा. सेक स्क्वेअर थीटा मायनस 1 इज इक्वल टू टॅन स्क्वेअर थीटा. येस, तीच आयडेंटिटी आहे, फक्त त्याला मी रिअरेंजमेंट करून घेतली. ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर या फॉर्म्युल्यामध्ये ही टर्म बसते. सरळ याचे फॅक्टर्स पाडूया. सेक थीटा मायनस 1 and sec theta plus 1 is equal to tan square theta means tan theta into tan theta. yes, आता वरती बघायच्या टर्मकडे. tan थीटाला sec theta plus 1 डिवायडेड बाय आलेला आहे, म्हणजे एक tan theta इकडेच ठेवायचा आहे आणि sec theta plus 1 या बाजूला न्यायचा आहे. इथे काय उरेल, sec theta minus 1 डिवायडेड बाय टॅन थीटा. एक टॅन थीटा इकडे आणला इज इक्वल टू टॅन थीटा अपॉन सेक थीटा प्लस 1. येस,
मग आता बघा हे LHS आणि RHS बरोबर आलेत का, अँड हेन्स LHS इज इक्वल टू RHS. दोघंही तुम्हाला या ठिकाणी LHS आणि RHS मिळत आहेत. वरती उदाहरणाकडे बघा आणि या ठिकाणी बघा, बरोबर. सेकंड मेथडने कसं करता येईल, तर LHS घ्यायचं. टेक LHS इज इक्वल टू tan थीटा अपॉन सेक थीटा प्लस 1. हे LHS तुम्ही घेतला. या LHSला दोन्ही टर्मला, LHSच्या दोघंही टर्मला सेक थीटा मायनस 1ने गुणायचं, बरोबर आहे. मल्टिप्लाय ईच टर्म tan थीटा इंटू सेक थीटा मायनस 1 डिवायडेड बाय सेक थीटा प्लस 1 इंटू सेक थीटा मायनस 1. काय केलं मी, मल्टिप्लाय न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर विथ द सेक थीटा मायनस 1, याच्याने हे गुणलेलं आहे, बरोबर. याच्या पुढच्या ज्या स्टेप्स आहेत तुम्हाला त्या सहज करता येतील. इज इक्वल टू इथे लिहिलं tan थीटा इन ब्रॅकेट सेक थीटा मायनस 1 डिवायडेड बाय इथे येईल सेक स्क्वेअर थीटा मायनस 1 इज इक्वल टू, आणि सेक स्क्वेअर थीटा मायनस 1 काय मिळेल मला, सेक स्क्वेअर थीटा मायनस 1 इज इक्वल टू टॅन स्क्वेअर थीटा, म्हणजे वरती येईल टॅन थीटा इन ब्रॅकेट सेक थीटा मायनस 1 डिवायडेड बाय टॅन स्क्वेअर थीटा. बघा याची व्हॅल्यू मी टॅन स्क्वेअर थीटा टाकली आहे. एक टॅन थीटा कॅन्सल होईल, उरेल काय, सेक थीटा मायनस 1 अपॉन टॅन थीटा. दिस इज द अनदर मेथड. या दुसऱ्या मेथडने सुद्धा मला सहज या ठिकाणी उदाहरण सोडवता येतं. येस. आता एक्झाम्पल नंबर 9. एक्झाम्पल नंबर 9 अतिशय सोपं आहे. पुन्हा tan क्यूब थीटा मायनस 1 अपॉन tan थीटा मायनस 1 इज इक्वल टू सेक स्क्वेअर थीटा प्लस टॅन थीटा. बघा RHS मला असं आणायचं आहे. येस. LHS घेऊया आपण. LHS इज tan क्यूब थीटा मायनस 1 डिवायडेड बाय टॅन थीटा मायनस 1 इज इक्वल टू. आता हा जो टॅन क्यूब थीटा मायनस 1 आहे, याच्यासाठी सुद्धा मला तोच फॉर्म्युला वापरायचा आहे की जो मी याच्या आधीच्या उदाहरणामध्ये वापरलेला होता. दॅट इज ए क्यूब मायनस बी क्यूब इज इक्वल टू इन फर्स्ट ब्रॅकेट ए मायनस बी, इन सेकंड ब्रॅकेट ए स्क्वेअर प्लस ए बी प्लस बी स्क्वेअर. हा फॉर्म्युला मला वापरायचा. कसं, आता टॅन क्यूब थीटा मायनस 1 क्यूब म्हणजेच 1, म्हणून मी या ठिकाणी तसंच लिहितो. इथे येईल टॅन क्यूब थीटा मायनस 1 क्यूब अँड डिवायडेड बाय टॅन थीटा मायनस 1 इज इक्वल टू. याचे फॅक्टर्स करूया आपण. पहिला फॅक्टर येईल टॅन थीटा मायनस 1, बघा ए मायनस बी. सेकंड फॅक्टर टॅन स्क्वेअर थीटा स्क्वेअरिंग केला प्लस ओनली टॅन थीटा, येस, अँड प्लस 1 स्क्वेअर इज 1 अँड डिवायडेड बाय टॅन थीटा मायनस 1. आता याच्यातला एक टॅन थीटा मायनस 1 कॅन्सल होईल. उरेल काय बघा इथं, टॅन स्क्वेअर थीटा प्लस टॅन थीटा प्लस 1. आता इथे आपल्याला आकलन झालं पाहिजे की टॅन स्क्वेअर थीटा आणि प्लस 1 त्याच्याजवळ हा प्लस 1 आला की टॅन 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा म्हणजे सेक स्क्वेअर थीटा मला लिहिता येतं. म्हणजे इथे मी लिहिणार आता टॅन स्क्वेअर थीटा, हा 1 इकडे आणतो, प्लस 1 प्लस टॅन थीटा अँड दिस इज टॅन स्क्वेअर थीटा प्लस 1. व्हॅल्यू ऑफ दिस टॅन स्क्वेअर थीटा प्लस 1 इज सेक स्क्वेअर थीटा अँड प्लस टॅन थीटा अँड दिस इज आवर RHS. म्हणजे RHS मला अशा पद्धतीने आणता येतं. ओके. तर या पद्धतीने आपल्याला ही उदाहरणं सहज सोडवता येतात. या उदाहरणांमध्ये फारसं काही आपल्याला अडचणीचं नाही. ही उदाहरणं सोडवताना मला फॉर्म्युलेज आवश्यक असतात. एक उदाहरण याच्यातलं राहिलेलं आहे. पुढच्या तासाला मी ते उदाहरण घेऊन मग पुढचा टॉपिक या ठिकाणी आपण घेणार आहोत. आज बरीचशी उदाहरणं या ठिकाणी जी घेतली गेली
ती परत परत बघा, ती उदाहरणं सोडवण्याचा प्रयत्न करा. प्रत्येक स्टेपला मला काय अडचणी येतात हे समजून घ्या, त्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न करा. प्रत्येक उदाहरण हे सोपं आहे, याच्यात फारशी अडचण नाही. हे सगळे जे फॉर्म्युले आहेत ते नीट लक्षात ठेवायचे, त्याचं कन्व्हर्शन लक्षात ठेवायचं, म्हणजे आपल्याला सगळा भाग हा अतिशय सोपा होईल. पुढच्या तासाला आपण या ट्रिग्नॉमेट्रिक रेशोजचा उपयोग काय आहे, व्हॉट इज द ॲप्लिकेशन ऑफ दिस ट्रिग्नॉमेट्रिक रेशोज, त्याचं ॲप्लिकेशन बघणार आहोत. त्याच्यापूर्वी काही प्रूव्ह दॅटची 2-3 उदाहरणं राहिलेली आहेत, ती उदाहरणं आपण पुढच्या तासाला घेणार आहोत. आज आपण या ठिकाणी थांबूया. मला असं वाटतं हे उदाहरणं तुम्हाला समजले असतील, कारण याच्यात प्रत्येक स्टेप मला अतिशय महत्त्वाची आहे. ती स्टेप मी विचारात घेईल, त्या स्टेपनुसार फॉर्म्युलेज विचारात घेईल आणि मग त्या स्टेप्स त्या ठिकाणी मला लिहाव्या लागतात. ओके, आज आपण या ठिकाणी थांबूया. उद्याच्या तासाला आपण नवीन विषय घेऊन, दॅट इज द ॲप्लिकेशन ऑफ ट्रिग्नॉमेट्री, ट्रिग्नॉमेट्रीचा उपयोग कसा, त्याच्यावरून वेगवेगळी उदाहरणं कशी सोडवायची, त्याचा आपण अभ्यास करूया. ठीक आहे, धन्यवाद.